नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टडी विथ हिरा या चॅनलवर। बघा, आज थोडासा वेगळा टॉपिक घेऊन आले। वेगळा म्हणजेच काय तर स्टडी रिलेटेडच आहे, पण स्पेसिफिक महा टीईटीच्या रिलेटेड आहे। बघा, तुम्ही महा टीईटी पेपर 2 मॅथची तयारी करताय का? पण एक्झॅक्ट सिलेबस काय आहे हे अजून क्लिअर नाहीये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे। बघा, मॅथ सिलेबस कंप्लीट समजून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट मॅथ सिलेबस, इम्पॉर्टंट टॉपिक आणि एक्झाममध्ये कोणते टॉपिक्स जास्त विचारले जातात हे सिंपल पद्धतीमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही 6 अँड 8 स्टँडर्ड भरतीसाठी म्हणजे 6वी किंवा 8वी शिक्षक भरतीसाठी तयारी करत असाल तर हा सिलेबस तुम्हाला 100% क्लिअर होणार आहे। तर चला मग व्हिडिओला उशीर न करता आपण सुरुवात करूया। पण व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। तर बघा, गणित या विषयामध्ये आपल्याला पेपर 2 मध्ये कोणकोणते टॉपिक येणार आहेत यामध्ये बघा, टोटल मार्क्स असणार आहेत 30 मार्क्स असणार आहेत महा टीईटी 2026 च्या एक्झाममध्ये। त्यामध्ये मॅथमध्ये कोणकोणते सिलेबस असणार, कोणकोणते टॉपिक असणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत। तर पहिला आहे बघा, अंकगणित, अर्थमॅटिक। अंकगणितमध्ये कोणकोणते सब पॉईंट्स येणार आहेत तर पहिला आहे संख्या आणि संख्यांचे प्रकार, दुसरा आहे अपूर्णांक, तिसरा आहे दशांश अपूर्णांक, चौथा आहे टक्केवारी, पाचवा आहे सरळ व्याज, 6 नंबरला आहे बघा नफा आणि तोटा, 7 नंबरला आहे वेळ आणि कामे, 8 नंबरला आहे गुणोत्तर आणि प्रमाण, 9 नंबरला आहे लसावी मसावी आणि 10 नंबरला आहे बघा गुणोत्तर। ही आहे पहिल्या टॉपिकमधला म्हणजेच अंकगणित या टॉपिकमधला सिलेबस। ओके, त्यानंतर आहे बघा पुढचा टॉपिक आहे भूमिती। बघा, जिओमेट्री, भूमितीमध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक पाहायचे आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत, यावर नक्की क्वेश्चन येतात। तर पहिला टॉपिक आहे रेषा आणि कोन, दुसरा टॉपिक आहे त्रिकोण, तिसरा आहे वर्तुळ, चौथा आहे क्षेत्रफळ आणि परिमिती आणि 5 नंबरला आहे बघा घनफळ। 5 नंबरला घनफळ हा टॉपिक आहे। तर हा आहे मेन सेकंड टॉपिक भूमिती। थर्डमध्ये बघा बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स, रिझनिंग। यामध्ये 3च टॉपिक आहेत, 3च टॉपिक आहेत। त्यामध्ये पहिला आहे बघा गणित, तार्किक प्रश्न, 2 नंबरला आहे सादृश्य आणि वर्गीकरण आणि मध्ये थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे बघा आणि वर्गीकरण, आणि 3 नंबरला आहे बघा माहिती विश्लेषण। हे 3 टॉपिक बुद्धिमत्तेमध्ये येतात। जवळपास आपल्याला किती टॉपिक करायचे आहेत बघा, पहिल्यामध्ये आपल्याला 10 आहेत आणि सेकंडमध्ये बघा आपल्याला 10 आणि 5 15 आणि हे 3 15 आणि 3 18 टॉपिक आपल्याला क्लिअर आणि खूप चांगल्या पद्धतीने जर तुम्ही केले हे टॉपिक तर तुम्ही नक्की 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 100% तुम्ही टीईटी पात्र होताल। तर बघा, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, टॉपिक वाईज आपण विश्लेषण पाहणार आहोत। त्यावरील जे क्वेश्चन्स आहेत ते कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन्स पडतात, आतापर्यंत कशा प्रकारे क्वेश्चन्स पडलेले आहेत हे सर्व आपण या चॅनलवर पाहणार आहोत। तरी ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करा, म्हणजेच सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल। आणि त्यानंतर बघा, जर यामध्ये आपण या चॅनलवरच आपण प्रिव्हियस क्वेश्चनसुद्धा पाहणार आहोत। यामध्ये आपण मॅथ्सचं तर 100%च बघणार आहोत, त्यानंतर गणिताचे सुद्धा बघणार आहोत, सायन्सचे सुद्धा क्वेश्चन यावर आपण बघणार आहोत। तर बघा, तर हा होता महा टीईटी पेपर 2 मॅथ्सचा कंप्लीट सिलेबस। आता तुम्हाला क्लिअर आयडिया आली असेल की
प्रिपरेशन्स कुठून सुरुवात करायची, म्हणजे आपल्याला टॉपिक आपण पाहिले त्यानुसार आपण करू शकतो. अशाच प्रकारचे नोट्स PYQ क्वेश्चन्स आणि ट्रिक्ससाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला टॉपिक संख्या व संख्यांचे प्रकार डिटेलमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत प्रॅक्टिस करा, करत राहा आणि तयारी सुरू ठेवा. थँक्यू.